ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संस्कृतीचं संवर्धन आणि संस्कारांची शिदोरी नाशिकमध्ये राज्यस्तरीय सामुदायिक मुंज सोहळा संपन्न. नाशिकची दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी आज एका ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याची साक्षीदार ठरली. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था नाशिक संस्थेच्या वतीनं आज राज्यस्तरीय सामुदायिक उपनयन संस्कार अर्थात मुंज सोहळा उत्साहात पार पडला. 16 संस्कारांपैकी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा विधी वेदघोषाच्या गजरात संपन्न झाला. नाशिकच्या पवित्र रामकुंडाच्या सानिध्यात गोदावरीच्या पात्राकाठी आज शेकडो ब्राह्मण मुलांचा उपनयन संस्कार विधी पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था नाशिक समाजातील कुटुंबियांनी या राज्यस्तरीय सोहळ्यात सहभाग घेतल्याची माहिती यांनी दिली. आजच्या धावपळीच्या युगात आपल्या संस्कृतीचे आणि धार्मिक मूल्यांचे जतन व्हावे तसेच सर्वांना एकत्र आणून संस्कारांची शिदोरी द्यावी या उदात्त हेतूने शुक्ल यजुर्वेदियांच्या वतीने या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगलाष्टके आणि सनई चौघड्याच्या सुरात पार पडलेल्या तसेच शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था नाशिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था नाशिक अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष ॲडव्होकेट भानुदास गजानन शौचे, पंडित वैभव दीक्षित, अनिल देशपांडे, पंडित रवींद्र देव, कार्याध्यक्ष मालती कुरुंभट्टी, तुषार जोशी, पंडित भूषण शुक्ल, डॉक्टर अभय अगरते, कार्यवाह श्री धनंजय पुजारी, सहकार्यवाह मंजुषा अगस्ते, सहकार्यवाह ॲडव्होकेट प्रणिता कुलकर्णी आदी उपस्थित होते. या सोहळ्याने संपूर्ण नाशिकचा परिसर भक्तिमय झाला होता. योगेश्वर याज्ञवल्क्य भगवान की जय. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था नाशिक ही संस्था रामसेतू समोर पंचवटीमध्ये रामसेतू नाशिकच्या पंचवटीमध्ये रामसेतू समोर आहे. या संस्थेचं नाव आहे शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था नाशिक, नोंदणी क्रमांक E302. या संस्थेने जे भव्य कार्यालय बांधलेलं आहे त्याचं नाव आहे यजुर्वेद मंदिर. हे जे यजुर्वेद मंदिर आहे या संस्थेमध्ये पूर्ण वर्षभर सकाळपासून तर रात्रीपर्यंत विविध असे समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. आजच्या 41व्या वर्षी आज 19 मुलांचे व्रतबंध या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या संपन्न झालेले आहे. सर्व गुरुजन आणि हे सगळं काम करताना आमचे अध्यक्ष जे आहेत ते सतीश शुक्ल हे आमच्या शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष आहेत. आमचं एक कार्यकारी मंडळ आहे, कार्य समिती आहे, विविध समित्या आहेत. 3 भागांमध्ये संस्थेचं कार्य चालतं. हे सगळेजण काम करतात तेव्हा संस्थेचं काम पुढे जातं. संस्थेचा एक अंक आहे त्याचं नाव यजुर्वार्ता. हा यजुर्वार्ता आम्ही पूर्ण देश विदेशात पाठवत असतो आणि दर महिन्याच्या 5 तारखेला त्याचा अंक सर्वदूर प्रसिद्ध केला जातो. याच्यामध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्याचप्रमाणे संस्थेत झालेले विविध उपक्रम याची छपाई आम्ही करीत असतो. अतिशय सुंदररित्या आमचा यजुर्वार्ता असा अंक या ठिकाणी प्रसिद्ध होत असतो. या ठिकाणी मी सर्व कार्यकर्ते असतील, देणगीदार असतील, आमचे सभासद असतील, आमचे पदाधिकारी असतील यांना खूप खूप धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले सगळ्या पटूंना परमेश्वर दीर्घायु, आयुष्य, आरोग्य आणि सर्व प्रकारची संपन्नता देवो आणि त्यांच्या आईवडिलांचं खूप खूप कल्याण हो, मुलांचं खूप खूप कल्याण हो अशी शुभेच्छा देऊन माझं मनोगत. आज
दरवर्षी आम्ही 2 कार्यकर्त्यांना किंवा 3 कार्यकर्त्यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार हा देत असतो. यंदाच्या वर्षी आम्ही हे 2 पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहेत. सौभाग्यवती स्मिताताई चंद्रात्रे आणि प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांचा उभयतांचा, म्हणजे दोन्ही नवरा बायको हे दोन्ही वेगवेगळे कार्यकर्ते आहेत. तर यांचा सपत्नीक अशा प्रकारचा कार्यक्रम सत्काराचा संपूर्ण झालेला आहे आणि त्यांना आम्ही अनेक वर्षाची संस्था सेवा केली म्हणून आदर्श कार्यकर्ता असा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे.